नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या कृषी संजीवनीमध्ये आपण जाणून घेणार आहोत वांगी पिकावरील शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीबद्दल माहिती। वांगे पिकावर येणारी ही प्रमुख कीड आहे। या किडीमुळे पिकाचे 30 ते 50% नुकसान होते। ही कीड अंडी, अळी, कोश व प्रौढ अशा 4 अवस्थांमधून आपले जीवनचक्र पूर्ण करते। त्यात अळी अवस्था आर्थिकदृष्ट्या पिकाचे नुकसान करते। अळी फिकट गुलाबी रंगाची असते, पतंग पांढरा व तपकिरी रंगाचा असतो। किडीचा प्रादुर्भाव लागवडीनंतर काही आठवड्यांनंतर आढळून येतो। अळी पानांच्या देठात कोवळ्या शेंड्यांमध्ये आत शिरून आतील भाग पोखरून खाते, ज्यामुळे शेंडे वाळतात। फुलोरा अवस्थेत अळी कळ्यांना पोखरून आत शिरते, परिणामी फळधारणा होण्याआधीच फुले सुकतात व गळून पडतात। अळी फळांवर देखील प्रादुर्भाव करते, फळांमध्ये छिद्र करून आतील भाग पोखरून खाते व विष्ठेद्वारे छिद्र बंद करते। या किडीची आर्थिक नुकसानीची पातळी 5% शेंड्यांचे किंवा फळांचे नुकसान। या किडीच्या एकात्मिक कीड नियंत्रणासाठी उन्हाळ्यात खोल नांगरट करावी, पिकांची फेरपालट करावी, वारंवार एका शेतात वांग्याची लागवड टाळावी, संतुलित खतांचा वापर करावा, एकरी 15 ते 20 कामगंध सापळ्यांचा वापर करावा। कामगंध सापळे नर पतंगांना आकर्षित करतात, ज्यामुळे किडीचे प्रजनन चक्र बाधित होते, परिणामी किडींची संख्या कमी होण्यास मदत होते। मेटारायझियम सारख्या जैविक कीटकनाशकांचा 5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणीसाठी वापर करावा। त्याचबरोबर निंबोळी अर्क सुद्धा किडींची खाण्याची क्षमता व वाढ प्रभावित करून पिकांचे संरक्षण करते। धन्यवाद।